करा. आता डॉक्टर गेलेत ना, ते येतील आणि इंजेक्शन देतील तुम्हाला आणि दुसऱ्या दवाखान्यात न्यायची पण सोय करतील. हा, तिथं जाऊन तरी काय फरक पडेल ह्याची काही खात्री आहे पोरीनो? हा, असं कसं फरक नाही पडणार ताई? डॉक्टर काय उगाच असतात होय? पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्हाला एवढा त्रास होतोय तरी बी तुमच्या घरातले कोणी का नाही आले? नाही पोरी, कुणी नाही आलं. एवढ्या दिवस त्रास होतोय तर कुणाची इच्छा बी नाही झाली ना. कुठल्या दवाखान्यात नेलं मला? हो चालेल, अपॉइंटमेंटच्या वेळेपर्यंत आम्ही पोहोचतो तिथे. ठेवते. वहिनी वहिनी, ते मेडिकलवाल्याने औषध दिलं. थँक्यू सो मच. तुमचं पेमेंटचं तो म्हणला की राहून दे, सूर्यदादा कधी पण येईल तिच्याकडे घेईन. पहिल्यांदा तुम्ही पेशंटला बघा, मी येतो. चालते. सुनंदा, ए सुनंदा, डॉक्टर माझी बायको आली का इथं? ए चल का, चल चल. जरा ऐका माझं. अशा अवस्थेत जर त्यांना घेऊन गेलात ना तर त्यांच्या जीवाला धोका ठरू शकतो. तुम्ही प्लीज त्यांना नेऊ नका. ऐका जरा. हे असल्या दवाखान्याने काय बी होत नसतं. किती वेळा सांगितलं का तुला? हा, तुझा आधार या दवाखान्यानं बरा होणार नाही. चल इथं ना. मग कोण बरं करणार यांना? मी चौकशी केली आहे. एक आगोरी बाबा आहे, त्यांचा गुण लय चांगला आहे. त्या बाबाकडे घेऊन जाईन हिला. त्या बाबांनी लोकांना मरणाच्या दारातनं परत आणलंय. हिला पण ते बाबा बरं करत्याल. वहिनी काय बोलताय ते? बघा, असे कुठलेही बाबा यांचा आजार बरा करू शकणार नाहीये. यांना ऑपरेशनची गरज आहे. हे असलं विचित्र काही करून बसलात ना तर सगळं प्रकरण हाताबाहेर जाईल. त्यांना योग्य उपचाराची गरज आहे आणि मी मोठ्या दवाखान्यात त्यांची अपॉइंटमेंट सुद्धा घेतली आहे. हा, न्या दवाखान्यात न्या, म्हणजे बिलाची पट्टी फाडायला हाय म्या. एवढंच आजार आणि त्यासाठी ऑपरेशन म्हणे. ए चल ग. वहिनी काहीतरी कर, नाही तर त्या ताईंचा जीव जाईल. चला थांबा दादा, ऐकून तरी घ्या. चल निघ. दादा थांबा जरा, ऐकून घ्या माझं. मला काही बी ऐकायचं नाही तुमचं. चल बस. अहो त्रास होतोय त्यांना. बस, मला तुमचं काही बी ऐकायचं नाहीये. चला. वहिनी आता काय करायचं? ओम ह्रीं ह्रीं चामुंडे. ओम ह्रीं ह्रीं चामुंडे. ओम भट. काही काळजी करू नकोस. तुझ्या मागची व्याधी पीडा सगळी दूर होणार. बाबा, बाबा मी आता बरी आहे. बाबांचा जय जयकार असो, बाबांचा जय जयकार असो. डॅडी, बघितलं का कसा गुण आहे? तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बाबांचा चमत्कार बघितला ना? अरे असं लपून राहून तुझी अडचण दूर होणार नाही. ये छत्री. हा, आपण इथे येणार तुझ्या बाबाला सांगितलं होतंस का? काय काही गरज आहे का सांगायची? बाबा लय मोठं अंतर्यामी आहेत. त्यांना सगळं जाणतात ते. समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरून सगळं सांगतात ते. ये बोल ये. आम्ही धनाच्या लोभी नाही. तू हे सगळं या शक्तीला आहुती देतोयस. तुझी पैसा, तुझा प्रॉपर्टी आमच्या काही फायद्याचं नाही. तू हे सगळं या शक्तीला देतोय. येऊन जा. वा शक्तीला वा. ओम ह्रीं बूम चामुंडे. ओम भट स्वाहा. बोल तुझी काय इच्छा आहे? बोल. माझी सुनबाई पोटुशी, तिच्या पोटात जुळे. मला मुली नकोत. काय बी करा आणि माझ्या घरात मुलगे जन्माला घाला. हे तू आम्हाला सांगू नकोस. हे सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहे. तू धनाची आहुती दिलीस. काळजी करू नकोस. ज्या मुलीच्या पोटी जुळाय तिचा फोटो दे. ओम ह्रीं बूम चामुंडे.
ओम भट स्वाहा ओम भीम भूम चामुंडाए ओम भट स्वाहा सूर्या या बाजूला बघायचं का? ते बाबाची जागा नक्की मला पण माहित नाही तुळजा. गावात जी चर्चा चालली होती ना त्यानुसार मला वाटतंय तू याच भागात कुठेतरी असेल. आपण इकडे जाऊन बघायचं. चल. आई ग. सूर्या क्लिनिक मध्ये आला होता ना, यात त्याच ताई आहेत. आपल्याला यांना वाचवायला हवं. आई तुझं काय आहे सगळं? अगं ही तर भोळ्या बाबड्या लोकांची फसवणूक आहे अगं. तेच तर. पण या फसवणुकीच्या नादाने एखाद्याचा जीव जायचा. तू चल बरं, आपण यांना वाचूया. तुळजा थांब. आई हे बघ, हे जेवढं दिसतंय तेवढं सोपं नाही. तुझा फोन दे. हॅलो, पोलीस स्टेशन. सत्या, तू काय अक्कल घाण ठेवलीस का? अरे इथे याच्या आधी वहिनी दवाखान्यात आल्या होत्या.